we are discussing here solid state in that crystal defects. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं आहे की क्रिस्टल डिफेक्टचं जे काही क्लासिफिकेशन बघितलं आपण त्यामध्ये लाइन डिफेक्ट आपण डिटेल मध्ये डिस्कस केलाय. सो लेट्स रिवाइज. सो फर्स्ट इज व्हाट इज मीन बाय क्रिस्टल डिफेक्ट. सो क्रिस्टल डिफेक्ट इज नथिंग बट दी disruptions in the periodic order of a crystalline material. ओके, हे आपण डिस्कस केली होती डेफिनेशन्स. त्यानंतर आपण त्याचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ these three things. ओके, focus on cursor. Irregularity in arrangement of electrons as electronic imperfections, then atomic imperfections, then stoichiometric defects, that is ratio of anions and cations. ओके, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. इन दॅट also we have discussed the techniques we have used for the detections of crystal defects, such as optical microscopy, scanning electron microscopy, transmission electron microscopy, X-ray diffraction. So these are the techniques by which we can determine the crystal defect, right? त्यानंतर आपण बघितलं होतं these are some photographic plates, right? हे पण आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. त्याचं क्लासिफिकेशन इन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम अँड इन थर्मोडायनेमिक नॉन इक्विलिब्रियम. तर मेनली आपण फोकस केलं होतं वन डायमेन्शनल डिफेक्ट्स, दॅट इज नोन ॲज लाईन डिफेक्ट्स. पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण एवढं डिस्कस केलेलं आहे. नाव झिरो डायमेन्शनल डिफेक्ट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, that is point defects, or which is also known as atomic size defect. Okay, so in line defect what we have discussed these two different types, edge dislocations, screw dislocations. Okay, आणि line defect चे definitions पण आपण या ठिकाणी डिस्कस केली होती. So moving to the next part, that is what point defect. Second class is point defect. So before moving to the point defects, we should understand again the classification stoichiometric defects. So first we will focus on stoichiometric defects. So stoichiometric defects in non-ionic solids and in ionic solids. So in non-ionic solids there are two defects, vacancy defects and interstitial defect. And in ionic solids, Frenkel defects and Schottky defects are present. So we are going to discuss in detail. So first is point defects. So what is point defects? Point defects are the irregularities or deviations from ideal arrangement around a point or an atom in a crystalline substance. म्हणजे crystalline substance मध्ये आधीच्या डिफेक्ट मध्ये लाईन डिफेक्ट मध्ये आपण बघितलंय की पूर्णच्या पूर्ण लाईन ॲटमची किंवा कन्स्टिट्युएंटची जे काही लाईन आहे त्याच्यामध्येच डिफेक्ट आलेला असतो. पण इथे या ठिकाणी आपल्याला एका कन्स्टिट्युएंट पार्टिकल वर फोकस करायचं आहे, ॲटम वरती फोकस करायचं आहे, राईट? तर तो ॲटम म्हणजे मी तुम्हाला चान्सेस सांगतो की काय काय होऊ शकतं. बघा, एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल क्रिस्टल मध्ये प्रेझेंट आहे, तर तो एक तर त्याच्या जागेवरनं रिमूव्ह होऊ शकतो क्रिस्टल डिफेक्ट मध्ये. ओके, जर तो त्या जागेवरनं अब्सेंट असेल तर त्याला आपण वॅकन्सी डिफेक्ट असं म्हणत असतो. किंवा त्याची जागा सोडून तो मधल्या स्पेस मध्ये म्हणजे जी वॅकंट स्पेस असते क्रिस्टल लॅटिस मध्ये त्या स्पेस मध्ये येऊ शकतो. तर ती स्पेस जी आहे इंटरस्टिशियल स्पेस आहे, राईट? तर त्या ठिकाणी तो जर आला तर त्याला आपण इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणूया, राईट? Second thing, when there is missing of equal number of cations and anions, हा पण एक डिफेक्ट आहे. जेव्हा इक्वल नंबर ऑफ cations आणि anions मिसिंग असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तो डिफेक्ट कन्सिडर केला जातो, राईट? किंवा एक आयन म्हणजे त्या कंपाऊंडचा त्या क्रिस्टलचा कन्स्टिट्युएंट पार्टिकल त्या ठिकाणी रिप्लेस होऊ शकतो दुसऱ्या फॉरेन ॲटमनी किंवा फॉरेन पार्टिकलनी. तर त्याला सबस्टिट्युशनल फॉरेन डिफेक्ट असं पण म्हणत असतो आपण. ओके, सबस्टिट्युशनल फॉरेन ॲटम आलेला असतो त्या ठिकाणी, राईट? त्यानंतर सबस्टिट्युशन हे इंटरस्टिशियल स्पेस मध्ये पण होऊ शकते,
right? So on the basis of these all these possibilities, we are classifying the point defects. ओके, याच्यानंतर पण काही पॉसिबिलिटी आहे. कधी कधी असं होतं की एक्सेस ऑफ आयन्स आर प्रेझेंट, जास्तीचे आयन्स त्या ठिकाणी प्रेझेंट राहू शकतात सेम एलिमेंटचे किंवा सेम सबस्टन्सचे. तर ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहे आणि वन बाय वन आपण ह्या पॉसिबिलिटीज एक्सप्लोर करणार आहोत इन ऑर्डर टू अंडरस्टँड द पॉइंट डिफेक्ट्स. ओके, तर डेफिनेशन तुम्हाला कळली असेल. सो फर्स्ट, इट इज क्लासिफाइड इंटू फॉलोइंग 3 डिफरंट टाइप्स. तुम्हाला माहिती आहे स्टायकोमेट्रिक डिफेक्ट्स, impurity defects and non-stoichiometric defects. So these are the 3 main classes here. So first we will focus on stoichiometric defects. So what is stoichiometric defects? So these are the point defects that do not disturb the stoichiometry of the solid. ओके, हा असा पॉइंट डिफेक्ट आहे की ज्याच्यामुळे स्टायक्योमेट्री हॅम्पर नाही होणार किंवा ती डिस्टर्ब नाही होणार. ओके, जो केमिकल फॉर्म्युला असतो कंपाऊंडचा तो मेंटेन राहील. So that is what stoichiometric defects. So they are also called intrinsic or thermodynamic defects. यांनाच आपण काय म्हणत असतो, intrinsic or thermodynamic defects. So basically these are divided into 2 types. So one is stoichiometric defects shown by non-ionic solids such as vacancy defects and interstitial defects, and stoichiometric defects shown by ionic solids such as Frenkel defects and Schottky defects. Okay, so first we are going to see non-ionic solids. So first is in stoichiometric defect shown by non-ionic solids. Stoichiometric defect shown by non-ionic solids. So here vacancy defect. आता वॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, त्याच्या टायटल मध्येच नावातच अर्थ आहे की त्या ठिकाणी कन्स्टिट्युएंट पार्टिकल अब्सेंट असेल आणि त्याची पोझिशन वॅकंट राहील. Okay, so that is what vacancy defect. Okay, so when some of the lattice sites are vacant, the crystal is said to have vacancy defect. परत definitions बघा, when some of the lattice sites are vacant, the crystal is said to have vacancy defect. हे बघा, हा क्रिस्टल आहे, जे ब्ल्यू कलरचे तुम्हाला इथे स्फिअर दिसत आहे, those are constituent particles. आणि या कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मध्ये पर्टिक्युलरली या ठिकाणचा कन्स्टिट्युएंट पार्टिकल अब्सेंट आहे, म्हणजे ही साईट वॅकंट राहील. सो दिस डिफेक्ट इज कॉल्ड एज वॅकन्सी डिफेक्ट. आता जर आपण खऱ्या अर्थाने बघितलं तर इथे टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स मधनं, फॉर एक्झाम्पल हा या ठिकाणचा जो काही पार्टिकल आहे तो अब्सेंट आहे, रिमूव्ह झालेला आहे. सो दिस रिझल्ट्स इन दी डिक्रीज इन द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स. राईट, या ठिकाणी काय होणार, डेन्सिटी डिक्रीज होणार. अँड दिस डिफेक्ट कॅन ऑल्सो डेव्हलप वेन सबस्टन्स इज हिटेड. जेव्हा सबस्टन्स हीट करणार तेव्हा हा डिफेक्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सो लेट्स मूव्ह टू दी नेक्स्ट डिफेक्ट, दॅट इज व्हॉट इंटरस्टिशियल डिफेक्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं की इंटरस्टिशियल डिफेक्ट्स याचे पण आपण डिफरंट टाइप्स बघणार आहेत. सो हिअर, when some constituent particles such as atoms or molecules occupy an interstitial site, जेव्हा काही constituent particle हे interstitial site ऑक्युपाय करतात, तर त्या क्रिस्टल डिफेक्टला आपण इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणत असतो. सो दिस डिफेक्ट increases the density of the substance. राईट, तर हा जो डिफेक्ट आहे डेन्सिटी इन्क्रीज करणार. ओके, पण कोणत्या केसमध्ये डेन्सिटी इन्क्रीज करणार ते सुद्धा आपल्याला इथे समजून घ्यायचंय. राईट, सो बेसिकली these interstitial defects are shown by non-ionic solids. These interstitial defects are shown by non-ionic solids. Okay, so if you see here, these are divided into 2 different types. One is intrinsic point defects and another is extrinsic point defects.
तर आपण इथे वॅकन्सी ऑलरेडी लर्न केलेलं आहे. याच्यामध्ये सेल्फ इंटरस्टिशियल म्हणजे जो कंपाऊंड आपण घेतलाय त्या कंपाऊंडचेच कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे इंटरस्टिशियल स्पेस मध्ये मूव्ह होत आहे. कंपाऊंडचेच पार्टिकल कशामध्ये मूव्ह होत आहे? इंटरस्टिशियल स्पेस मध्ये या ठिकाणी मूव्ह होत आहे. सो दिस इज कॉल्ड एज सेल्फ इंटरस्टिशियल अँड दिस इज व्हॉट? दिस इज सेल्फ इंटरस्टिशियल पॉइंट defect. So next is extrinsic point defect. So what happened in extrinsic point defect? बघा या सगळ्या ब्ल्यू कलरच्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल मध्ये मधल्या स्पेस मध्ये कुठला तरी एक दुसरा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आलेला आहे. पण त्याने काय केलं? या ब्ल्यू कलरच्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलला जो ओरिजिनल सबस्टन्स आहे त्याच्यामधला जो हा एक ब्ल्यू कलरचा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, ओके, त्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलला याने रिप्लेस केलं इथे, ओके, सबस्टिट्यूट केलं. म्हणून याला आपण काय म्हणायचं? दिस इज सबस्टिट्यूशनल फॉरेन ॲटम, एक्सट्रिन्सिक पॉइंट डिफेक्ट. ओके, तर हा सबस्टिट्यूशनल आहे, त्याने त्याची पोझिशन ऑक्युपाय केलेली आहे. ओके, तर इथे इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय नाही केलेली आहे. पण इथे हा जर बघितला तुम्ही तर तुम्हाला इथे कळेल. सो सेल्फ इंटरस्टिशियल्स आणि इंटरस्टिशियल फॉरेन ॲटम हे दोन डिफेक्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. कशामध्ये? इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये. सो हिअर at this interstitial space, this is interstitial space, look at here, I am showing you the interstitial space. Similarly, at this interstitial space there is presence of this foreign atom. So this is interstitial foreign atom defect, okay, and this is extrinsic. Why it is called as extrinsic? Because other constituent particle of other substance is present here. That's why it is said to be extrinsic. बाहेर ना आलेला आहे तो, ठीक आहे, आतला नाही आहे. ओके, so this is all about interstitial defect. Now the second type of stoichiometric defect is shown by ionic solids. Okay, so there are two different types of stoichiometric defects shown by ionic solids. One is Frenkel defects and another is what? Schottky defects. So what is Frenkel defect? Now this defect is shown by ionic solids and the smaller ion, usually cation, is dislocated from its normal site to an interstitial site. Okay, so this is again a type of interstitial defect, but it is shown by ionic solids. That's why the name is different, that is Frenkel defect, right? पण या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की कटायन्स आणि अनायन्स म्हणजे हा डिफेक्ट कोणत्या आयनिक सॉलिड्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो? ज्यामध्ये कटायन्स आणि अनायन्सची जे काही साईज आहे दी साईज मध्ये सिग्निफिकंट डिफरन्स असेल कटायन्स आणि अनायनच्या साईज मध्ये, अशाच आयनिक सबस्टन्स मध्ये तुम्हाला फ्रेंकेल डिफेक्ट बघायला मिळेल, राईट? सो हिअर व्हॉट हॅपन? दी cation is smaller cation is dislocated. त्याच्या नॉर्मल साईटवरनं, ओरिजिनल साईटवरनं तो डिसलोकेट होतो आणि तो कुठे मूव्ह करतो? इंटरस्टिशियल साईट वरती मूव्ह करतो, राईट? सो इट क्रिएट्स अ वॅकन्सी डिफेक्ट ॲट इट्स ओरिजिनल साईट अँड अन इंटरस्टिशियल डिफेक्ट ॲट इट्स न्यू लोकेशन. बघा दोन्ही सेंटेन्स जरा काळजीपूर्वक आहे का? काय म्हटलं इथे? इट क्रिएट्स वॅकन्सी डिफेक्ट at its original site and an interstitial defect at its new location. बघा, तर इथे डायग्रामच्या मदतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हे बघा इथे काय होता? कटायन्स होता. हे जे पिंक कलरचे दिसतंय तुम्हाला स्फिअर, दीज आर कटायन्स. स्काय ब्ल्यू कलरचे दिसतंय ते अनायन्स आहे. हे कसं कळलं आपल्याला? कटायन्स आर स्मॉलर बिकॉज इफ देअर इज पॉझिटिव्ह चार्ज इट मीन्स it has a higher effective nuclear charge, and if there is higher effective nuclear charge then the valence electron pull towards the nucleus and the size of ion decreases. ion ची साईज डिक्रीज होते, त्याच्यामुळे कटायनची साईज स्मॉलर असते. कुणाच्या कंपॅरिझन मध्ये? अनायन्सच्या कंपॅरिझन मध्ये,
राईट. त्याच्यामुळे इथे बघा कटायन्स आर सराउंडेड बाय अनायन, त्याच्यामुळे इथे अनायन दिसत आहे आपल्याला. ओके, म्हणजे इथे काय असेल, कटायन असेल. ओके, तो कटायन आता पिंक कलरचा कटायन कुठे इथे मूव्ह झालाय, इंटरस्टिशियल स्पेस मध्ये मूव्ह झालाय. आता बघा ओरिजिनल साईट आहे ही कटायनची, दिस इज दी ओरिजिनल साईट. या ओरिजिनल साईट वरनं कटायन डिसलोकेट झाला, म्हणजे इथे काय तयार झाला, वॅकन्सी डिफेक्ट. पण कुठे डिसलोकेट झाला, इंटरस्टिशियल स्पेस मध्ये डिसलोकेट झाला, म्हणजे ही न्यू साईट आहे, दिस इज न्यू साईट, राईट. आणि या न्यू साईट वर कोणता डिफेक्ट तयार होणार, इंटरस्टिशियल डिफेक्ट तयार होणार. सो दिस इज नोन ॲज फ्रेंकेल डिफेक्ट. ओके, तर आता आपण फ्रेंकेल डिफेक्टला काय म्हणू शकतो, डिसलोकेशन डिफेक्ट. सो फ्रेंकेल डिफेक्ट इज ऑल्सो नोन ॲज dislocation defect, and it does not change the density of solid. This is again very important point. It does not change the density of the solid. Density कधी चेंज होत असते, जेव्हा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल क्रिस्टल मधनं रिमूव्ह होतो, अबसेंट राहतो. एकतर त्या केसमध्ये डेन्सिटी कमी होणार, किंवा जर एखादी फॉरेन ॲटम क्रिस्टल लॅटिस मध्ये ऍड झाला विदाउट रिमूव्हिंग or without elimination of the original constituent particles, then in that case the density increases. त्या केसमध्ये डेन्सिटी इन्क्रीज होणार, वाढणार. पण यामध्ये तसं झालं नाही आहे. क्रिस्टल या ठिकाणी फक्त कटायन त्याच्या जागेवरनं तो एम्प्टी स्पेस मध्ये आलाय क्रिस्टल लॅटिसच्या, ज्याला आपण इंटरस्टिशियल स्पेस असं म्हटलंय. तर नवीन ऍड पण नाही झालंय आणि हा रिमूव्ह पण नाही झालाय, फक्त त्याने त्याची जागा बदलली आहे. ओके, त्याच्यामुळे डेन्सिटी वरती काहीही परिणाम होणार नाही, डेन्सिटी रिमेन्स सेम. ओके, सो these Frenkel defects shown by ionic substance in which there is large difference in the size of ions. Very important point. तर फ्रेंकेल डिफेक्ट कोण दाखवतं, ज्या सबस्टन्स मध्ये कटायन्स आणि अनायन्सच्या साईज मध्ये लार्ज डिफरन्स आहे, तेच फक्त फ्रेंकेल डिफेक्ट शो करतात, राईट. So there are certain examples, zinc sulfide, then silver chloride, silver bromide and silver iodide, due to small size of zinc 2 plus and Ag plus ions. Okay, so this is all about Frenkel defect. Okay, now we will see the next type, which is shown by ionic solids. Schottky defect is again basically vacancy defect in ionic solids. In order to maintain electrical neutrality, the number of missing cations and anions are equal. Okay, आता याच्यामध्ये काय होतं, how it is different from the Frenkel defect. Frenkel defect मध्ये कटायन फक्त आपली जागा बदलतो, फक्त कटायन, कारण तो स्मॉल साईजचा असतो, इंटरस्टिशियल साईट मध्ये किंवा स्पेस मध्ये तो फिट होऊ शकतो. पण या ठिकाणी काय होतं, देर इज रिमूव्हल ऑफ कटायन्स अँड अनायन्स. ओके, म्हणजे एक कटायन जर रिमूव्ह झाला असेल तर त्याच्यासोबत एक अनायन सुद्धा रिमूव्ह होईल, इक्वल नंबर. 2 कटायन जर रिमूव्ह झाले असेल तर त्या ठिकाणी 2 अनायन्स पण त्यासोबत रिमूव्ह होईल. ओके, सो बिकॉज ऑफ दिस फिनॉमिनॉन देर इज इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, म्हणजे एक पॉझिटिव्ह जर रिमूव्ह झाला तर त्यासोबत एक निगेटिव्ह पण रिमूव्ह होते, म्हणजे या ठिकाणी काय होणार, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होणार, राईट. So like simple vacancy defect, Schottky defect also decreases the density of the substance. मी थोड्या पूर्वी सांगितलंय तुम्हाला, what happen when there is removal of cation or removal of cations and anions or addition of any other foreign atom, then there is change in density. Okay, but during elimination there is decrease in the density, and addition of new constituent particle into the crystal, there is increase in the density. So number of such defects in ionic solids is quite significant. Now Schottky defect is shown by highly ionic substance. Schottky defect is shown by highly ionic substance in which cations and anions are of almost similar sizes.
आता हे कोण दाखवतं शॉर्टकट इफेक्ट? जे हायली आयोनिक सबस्टन्स आहे तेच फक्त शॉर्टकट इफेक्ट दाखवणार. ज्याच्यामध्ये कटायन्स आणि अनायन्स हे सिमिलर साईजचे असतात. खूप मोठा डिफरन्स नसतो त्यांच्या साईजमध्ये. सिमिलर जुळती मिळती साईज असेल तर त्या प्रकारच्या आयोनिक सबस्टन्समध्ये शॉर्टकट इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. तर असे कोणते सबस्टन्स आहे बघा, NaCl, सोडियम क्लोराइड, देन पोटॅशियम क्लोराइड, सीझियम क्लोराइड, सिल्वर ब्रोमाइड. ओके. तर सिल्वर ब्रोमाइड दोन्ही डिफेक्ट दाखवतो, फ्रँकेल ॲज वेल ॲज शॉर्टकी डिफेक्ट. ओके. तर आता तुम्ही इथे हे सगळे पॉईंट बघितले. एक पॉईंट जर बघितला तर बघा इथे फॉर एक्झाम्पल थर्ड पॉईंट दिलेला आहे. इन NaCl देअर आर अप्रॉक्सिमेटली 106 शॉर्टकी पेअर्स पर cubic centimeter at room temperature. In 1 centimeter cube there are about 1022 ions. जर समजा एका सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये 1022 आयन्स आहेत. thus there is one Schottky defect per 1016 ions. म्हणजे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. ओके. तर हे एक्झाम्पल दिलंय NaCl मध्ये. तर बघा इथे डायग्रामच्या मदतीने आपण समजून घेऊया. सो दिस ब्ल्यू कलर स्फिअर्स आर cations and here red color big spheres are anions. ओके. तर थोडा साईजचा डिफरन्स असेल पण खूप जास्त नाही. लक्षात घ्या, कटायन थोडा छोटा असणार कुणापेक्षा? अनायन्स पेक्षा. ठीक आहे. तर आता इथे बघा इथनं काय ऍबसेंट झालंय? अनायन. कारण बघा इकडे कोण सराउंड करते या स्पेसला? कटायन्स. म्हणजे मध्ये काय असेल? मध्ये असेल अनायन. राईट. सो अनायन इज मिसिंग फ्रॉम दिस साइड. इकडे काय आहे? हे बघा इकडे रेड कलरचे स्फिअर आहे भोवती. म्हणजे इकडे काय असेल? देअर शुड बी अ प्रेझेन्स ऑफ कटायन. ओके. इथे कटायन पाहिजे होता पण तो नाही आहे. म्हणजे काय झालंय? ए साईट फ्रॉम वेअर कटायन इज मिसिंग. ही अशी साईट आहे की ज्याच्यामधनं, ज्या साईटवरनं कटायन मिस झालंय. ही अशी साईट आहे की ज्याच्यावरनं काय मिस झालंय? अनायन मिस झालाय. सो इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग हिअर. दिस इज नथिंग बट दी शॉर्टकी डिफेक्ट. ओके. तर आपण आता इथे बघितलं स्टायकोमेट्रिक डिफेक्ट्स इन नॉन आयनिक सॉलिड्स अँड स्टायकोमेट्रिक डिफेक्ट्स इन आयनिक सॉलिड्स. नेक्स्ट is what next type of point defect is impurity defect. So what is mean by impurity defect? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या सबस्टन्स मध्ये दुसरा एखादी सबस्टन्स जर असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? इम्प्युरिटी डिफेक्ट. सो इफ मोल्टन NaCl कंटेनिंग अ लिटल अमाऊंट ऑफ स्ट्रॉन्शियम क्लोराइड. म्हणजे NaCl आहे, NaCl ला आपण काय केलंय? मेल्ट केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये एक इम्प्युरिटी ऍड केलेली आहे. दॅट इम्प्युरिटी इज व्हॉट? स्ट्रॉन्शियम क्लोराइड. SR मीन्स व्हॉट? स्ट्रॉन्शियम. स्ट्रॉन्शियम क्लोराइड. तर होतं काय? काही ज्या साइट्स असतात Na+ आयन्सच्या क्रिस्टलमध्ये, दोन साइट्स आर ऑक्युपाइड बाय स्ट्रॉन्शियम 2+. Those sites are occupied by strontium 2+. So each strontium 2+ replaces 2 Na+ ion. बघा लक्षपूर्वक आहे का? काय केलं आपण? वी हॅव टेकन हिअर NaCl. पण कोणत्या स्टेटमध्ये घेतलंय? लिक्विड स्टेटमध्ये. म्हणजे त्याला काय केलं आपण? मेल्ट केलेलं आहे. राईट. आणि त्याच्यामध्ये काय ऍड केलंय? स्ट्रॉन्शियम क्लोराइड ॲज अ इम्प्युरिटी ऍड केलेलं आहे. तर याच्यामुळे होतं काय की काही जे स्पेस असेल ज्या ठिकाणी सोडियम आयन असणार, त्या सोडियम आयनला हा रिप्लेस करणार स्ट्रॉन्शियम 2+. So strontium 2+ act as a impurity here. This is the impurity present in NaCl.
right? So each strontium 2 plus replaces 2 Na plus ions. असं का? तर त्याचं रिझन एकदम सिंपल आहे. सोडियम इज मोनो पॉझिटिव्ह कटायन, म्हणजे एकच पॉझिटिव्ह चार्ज असतो. पण स्ट्रॉन्शियम वरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकताय, स्ट्रॉन्शियम वरती किती आहे? 2 पॉझिटिव्ह चार्ज. सोडियम वरती किती आहे? single positive charge. So it occupies the site of one ion and the other site remains vacant. मग strontium 2 plus काय करतो? What strontium 2 plus does here? Strontium 2 plus हा 2 सोडियम आयन्सला रिप्लेस करणार. एक स्ट्रॉन्शियम 2 प्लस 2 सोडियम आयन्सला रिप्लेस करणार. पण एक आयन 2 सोडियम आयनची जागा घेऊ शकणार नाही. म्हणजे एक स्ट्रॉन्शियम आयन 2 सोडियम आयनची जागा घेऊ शकणार नाही. तो चार्जेस बॅलन्स करेल, पण at the same time that ion cannot take the position of or place of 2 sodium ions. So what happen here? It will take the place of one sodium ion and the another space where the sodium ion was present remains vacant. Okay, कळलं तुम्हाला? बघा हे सेंटेन्स आपल्याला इथे परत रीड करायचं आहे. इट ऑक्युपाइज द साइट ऑफ वन आयन अँड द अदर साइट रिमेन्स वॅकंट. ओके, तर लगेच बघूया जे मी इथे सांगितलंय तुम्हाला डायग्राम मध्ये. हे बघा, हा सोडियम क्लोराइडचा क्रिस्टल आहे. सो हिअर क्लोराइड आयन सराउंड्स Na plus, or you can say Cl minus ions are surround Na plus. Okay, but here what happened? There is replacement of 2 sodium ions. बघा ही सोडियम आयनची जागा होती. This was the place of sodium ion. This is the place of again sodium ion, because chloride surrounds sodium ion. Here again chloride surrounds sodium ions. Now what happens? Strontium 2 plus are replacing 2 sodium ions. 2 sodium ions त्याने काढून टाकले स्ट्रॉन्शियम 2 प्लस ने. चार्जेस तर बॅलन्स केलाय, कारण इथे +1 होता, इथे +1 होता, आणि स्ट्रॉन्शियम वर 2 प्लस आहे. चार्जेस बॅलन्स झाले. So there is electrical neutrality, but what happened? It can't take the position of 2 sodium ions. त्याने एकाच सोडियम आयनची काय घेतली इथे पोझिशन घेतलेली आहे. आणि दुसरी जे काही सोडियम आयनची साइट असेल that remains vacant. So this is what vacant, right? So the cationic vacancy thus produced are equal in number to that of the strontium ions. आता इथे किती cationic vacancy तयार होणार हे कशावरून ठरवायचं? On the basis of number of strontium 2 plus ion, right? जेवढे strontium 2 plus ion present असेल तेवढ्याच या ठिकाणी कटायनच्या वॅकन्सी असेल, राईट? तर आता बघा इथे एक वेगळं याच्या व्यतिरिक्त काही एक्झाम्पल्स आहेत, जसं कॅडमियम क्लोराईड आणि सिल्वर क्लोराईड. सेम एक्झाम्पल तुम्हाला इथे बघायला मिळेल. जसं सोडियमची व्हॅलेन्सी किंवा ऑक्सिडेशन स्टेट +1 होती, तशी इथे सिल्वरची सुद्धा काय आहे +1 आहे. नंतर इथे स्ट्रॉन्शियमची ऑक्सिडेशन स्टेट +2 होती, इथे कुणाची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे? कॅडमियम. ओके, कळलं तुम्हाला? इथे कॅडमियम 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे या ठिकाणी. सो इन दिस एक्झाम्पल cadmium 2 plus, this cadmium 2 plus replaces 2 silver ion. Okay, replaces 2 silver ions. So one position is occupied by one cadmium 2 plus ion, another position of silver ions remains vacant. Okay, so this is impurity defect. Next is in impurity defect we can also give some examples
such as addition of carbon to iron. So there is formation of steel. त्या ठिकाणी काय तयार होणार? स्टील तयार होणार. Then in this impurity you can also give example of formation of alloys. Alloyचं formation सुद्धा काय आहे? impurity defect आहे. But this defect is desirable. हा desirable आहे. आपण आपल्या फायद्यासाठी alloy तयार करत असतो. We are preparing alloy for improving the properties of metal, physical properties as well as chemical properties of metals, in order to use it in a specific device, right? So next we are going to see the last part is non-stoichiometric defects, which is further divided into metal excess defect, and metal deficiency defect. Okay, so let's see non-stoichiometric defects here. So what is non-stoichiometric defects? So the defects discussed so far do not disturb the stoichiometry of the crystalline substance. However, a large number of non-stoichiometric inorganic solids are known which contain the constituent elements in non-stoichiometric ratio. ओके, तर इथे जे काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात हे नॉन स्टायकोमेट्रिक रेशोमध्ये प्रेझेंट असतात. त्यांचा फिक्स फॉर्म्युला नसतो. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. सो दीज डिफेक्ट्स आर ऑफ टू टाइप्स. हे जे डिफेक्ट्स आहे हे दोन प्रकारचे आहे. कोणते कोणते डिफेक्ट्स आहे? वन इज मेटल एक्सेस डिफेक्ट अँड अनदर इज मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. सो व्हॉट इज मेटल एक्सेस डिफेक्ट? त्याच्या नावातच आपल्याला कळून जातं. एक्सेस म्हणजे जास्तीचं मेटल आयन प्रेझेंट असेल, राईट? सो हिअर मेटल एक्सेस डिफेक्ट again classified into two different types. One is metal excess defect due to anionic vacancy. Okay, and another is metal excess defect due to the presence of extra cations at interstitial site. तर चला बघूया इथे मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू अनायनिक वॅकन्सीज. तर इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे अल्कली हॅलाइड्सचं. तर अल्कली हॅलाइड्स आपण इथे घेतले लाईक NaCl and KCl show this type of defect. So when crystals of NaCls are heated in an atmosphere of sodium vapor, the sodium atoms are deposited on the surface of the crystal. The chloride ions diffuse to the surface of the crystals and combine with sodium atom to give NaCl. लक्षात घ्या काय केलं आपण इथे अल्कली हॅलाइड्स घेतले आपण. दिस इज नॉट अल्काइल हॅलाइड्स, अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल त्यांचे हॅलाइड सोडियम क्लोराइड आणि पोटॅशियम क्लोराइड. जेव्हा आपण NaClच्या क्रिस्टलला हीट करणार, पण कुणाच्या प्रेझेन्स मध्ये हीट करणार? ॲटमॉस्फिअर ऑफ सोडियम वेपर, म्हणजे सोडियम वेपरच्या प्रेझेन्स मध्ये NaCl ला हीट करणार. The sodium atoms are deposited on the surface of the crystal. सोडियम ॲटम जे असणार ते NaClच्या क्रिस्टल वरती डिपॉझिट व्हायला लागेल, कारण सोडियम वेपर आपण इथे मेटल जास्त घेतलाय. The chloride ions diffuse to the surface of the crystal and combine with sodium atoms. लक्षात घ्या काय झालंय, सोडियम वेपर ज्या होत्या त्याच्यामध्ये कोणत्या ॲटम्स आहेत? सोडियम ॲटम्स आहेत. कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅसियस स्टेट मध्ये आहे, राईट? बट when these sodium atoms deposited on the metal surface, it becomes sodium.
in solid state, right? But here क्लोरीन आयन, क्रिस्टल मध्ये जे काही क्लोराईड आयन्स आहेत ते डिफ्यूज होणार, आणि क्लोराईड आयन जर या ठिकाणी डिफ्यूज झाले म्हणजे ते कुणासोबत कंबाईन होणार, दे विल कंबाईन विथ दी Na. सो Na इज कन्वर्टेड इनटू व्हॉट, Na कशामध्ये कन्वर्ट होणार, Na प्लस, कशामध्ये कन्वर्ट होणार, Na प्लस. ओके, बट नाउ व्हॉट हॅपन हियर की Na conversion of Na to Na plus, what happened during this process, there is loss of electron. कशाचा लॉस होणार, इलेक्ट्रॉनचा लॉस होणार. तुम्हाला माहिती आहे ॲटमचं आयन मध्ये कन्वर्शन करण्यासाठी एकतर इलेक्ट्रॉनचा लॉस होतो किंवा गेन होतो, पण सोडियम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल आहे तर तो इलेक्ट्रॉनचा लॉस करणार आणि कशामध्ये डेव्हलप होणार, Na प्लस मध्ये डेव्हलप होणार, राईट? So here this happens by loss of electrons by sodium atoms to form Na plus ions. The released electron diffuse into crystals and occupy anionic soils. पण या ठिकाणी होतं काय की हा जो इलेक्ट्रॉन्स आहे जो सोडियमने लूज केलेला आहे तो डिफ्यूज होतो क्रिस्टल मध्ये, आणि इथे कोणती साईड घेतो, अनायनची साईट वरती त्या ठिकाणी प्रेझेंट राहतो. कारण हे बघा इथला अनायन कुठे गेला, तो सरफेस वरती आलेला आहे क्रिस्टलच्या. ओके, इथला अनायन कोण होता, क्लोराईड आयन फॉर एक्झाम्पल, तो कुठे आला, सरफेस वरती आला. का बरं, कारण सोडियम आयन त्या ठिकाणी सोडियम त्या ठिकाणी डिपॉझिट झाला होता, मग तो क्लोरीन सोडियम सोबत कंबाईन होतो, पण क्लोरीन काय आहे, Cl मायनस, मग सोडियम काय लागेल आपल्याला, Na प्लस. मग जेव्हा सोडियमचं कन्व्हर्शन Na प्लस मध्ये होतं तेव्हा इलेक्ट्रॉनचा लॉस होतो, तो इलेक्ट्रॉन क्रिस्टल मध्ये येतो आणि ही साईड घेतो. कशाची साईड घेतो, अनायनची साईड घेतो, राईट? सो हिअर this site occupied by electrons are called as F center. ओके, now what is F center, हे F center काय आहे, हा जो F वर्ड आहे हा कशापासून डिराइव्ह केलेला आहे, जर्मन वर्ड फार्बेनझेंटर, German word Farbenzenter for color center. Okay, so that F center is responsible for what, color. इथे बघा एक पॉइंट दिलाय, they impart yellow color to the crystal of NaCl. तर ते NaCl च्या क्रिस्टलला कोणता कलर देतात, NaCl च्या क्रिस्टलला कोणता कलर देतात, येलो कलर. हे बघा, दिस इज F सेंटर, जिथे इलेक्ट्रॉन्स आहे तिथे F सेंटर प्रेझेंट असतं. ओके, त्याला आपण काय म्हटलंय, फार्बेनझेंटर, राईट? सो दिस इज अगेन very important electron which might be responsible for what, conduction. ओके, तर इथे लास्ट पॉइंट बघा, the color results by excitation of these electron when they absorb energy from visible light falling on the crystal. तर कलरचं मेकॅनिझम काय आहे, कलरचं मेकॅनिझम कशावरती डिपेंड आहे, सो इट डिपेंड्स ऑन द ॲब्झॉर्प्शन ऑफ द लाईट फ्रॉम द विजिबल स्पेक्ट्रम. विजिबल स्पेक्ट्रम जो आहे ज्याला आपण विबजोर म्हणत असतो, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, ऑरेंज, येलो, रेड, तर त्या विजिबल स्पेक्ट्रम मधनं पर्टिक्युलर वेवलेंथ ॲब्झॉर्ब करतो सबस्टन्स आणि त्याची कॉम्प्लिमेंटरी वेवलेंथ रिफ्लेक्ट होते, अँड दॅट इज द कलर ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. तर इथे पण तसंच होणार, पण इथे इलेक्ट्रॉन्स काय करणार, एनर्जी ॲब्झॉर्ब करणार. वन्स द इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब द एनर्जी, then what happen here, it goes to the excited state, and when it falls from excited state to the ground state, there is a liberation of energy in the form of light. कोणत्या फॉर्म मध्ये ती एनर्जी लिबरेट होणार, लाईटच्या फॉर्म मध्ये एनर्जी लिबरेट होणार. ओके, सो सिमिलरली एक्सेस ऑफ लिथियम मेक्स lithium chloride crystals pink, and excess of potassium makes potassium chloride
पोटॅशियम क्लोराईड क्रिस्टल्स व्हायलेट और लिलॅक कलर. तर कळलं तुम्हाला मेटल एक्सेस डिफेक्ट काय आहे, तर इथे तुम्ही बघू शकता. So metal excess defect due to presence of extra cations at interstitial site. तर हा लास्ट पार्ट आहे क्रिस्टल डिफेक्टचा. तर आपण इथे बघूया. हा मेटल एक्सेस डिफेक्ट आहे पण कशामुळे, एक्स्ट्रा कटायन्स ॲट इंटरस्टिशियल साईट. इंटरस्टिशियल साईट वरती काय असणार आहे, एक्स्ट्रा कटायन असणार आहे. तर इथे आपण एक्झाम्पल बघूया झिंक ऑक्साईडचं. सो झिंक ऑक्साईड इज अ व्हाईट इन कलर ॲट रूम टेम्परेचर. ऑन हिटिंग इट लुजेस ऑक्सिजन अँड टर्न्स येलो. बघा झिंक ऑक्साईड काय फॉर्म्युला आहे इथे, झिंक ऑक्साईडचा ZnO. याला आपण हिट केलं, सो व्हॉट हॅपन, इट विल डिकम्पोज अँड आयनाइज. म्हणजे डिकम्पोज झाला म्हणजे काय होणार, झिंक वेगळा आणि ऑक्सिजन वेगळा, राईट. पण या ठिकाणी फक्त डिकम्पोजिशन होत नाही, तर झिंक हा कशामध्ये कन्वर्ट होतो, हा आयन मध्ये कन्वर्ट होतो. सो दिस इज कन्वर्टेड इनटू आयन, झिंक 2+. ओके. ऑक्सिजन गॅस आहे तर ऑक्सिजन या ठिकाणी रिलीज होणार. झिंक कन्वर्शन ऑफ झिंक टू झिंक 2+ accompanied by release of 2 electrons. या ठिकाणी 2 electrons सुद्धा रिलीज होणार. Now there is excess of zinc in the crystal and its formula becomes Zn 1 plus XO. आता काय झालं इथे, आपल्याला सॉलिड मध्ये काय पाहिजे, झिंक ऑक्साईड पाहिजे. पण या ठिकाणी काय होतं, झिंक 2+ आयन एक्सेस प्रमाणामध्ये येऊन जातात आणि ते कुठे मूव्ह करतात, इंटरस्टिशियल साईटला मूव्ह करतात. and the electrons to neighboring interstitial site. Okay, so electrons are moving to the neighboring interstitial site. So this kind of metal excess defect is much more common than the first. हा जास्त कॉमन आहे and is formed in crystal which would be expected to form Frenkel defect. आणि ह्या अशाच क्रिस्टल मध्ये तयार होणार जिथे फ्रेंकेल डिफेक्ट तयार होण्याचे चान्सेस आहे. दॅट इज द आयन्स आर appreciably different in size, have a low coordination number, ज्याचा coordination number लो आहे. ओके. and have some covalent character. So these are very important property here. काय काय कळलं तुम्हाला इथे बघा, the ions are appreciably different in size, low coordination number and some covalent character. म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या क्रिस्टलमध्ये काही कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे, ज्याच्यामध्ये अप्रिशिएबल आयनची साईज अप्रिशिएबली डिफरंट आहे, त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर काय आहे, लो आहे. ओके. तर अशा ठिकाणी हा डिफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. सो what are the examples here, zinc oxide, cadmium oxide, ferric oxide and chromic oxide. So these are what the metal excess defect due to presence of extra cations at the interstitial site. हे बघू शकता तुम्ही इथे एक्स्ट्रा कटायन्स म्हणजे हे सगळे अनायन्स आहे, B- A+ कटायन्स आहे, पण हा इथे एक्स्ट्रा कटायन आलेला आहे. कुठे आलेला आहे, इंटरस्टिशियल साईट वरती आलेला आहे. तर असं म्हणायला काही हरकत नाही, इट इज अ काइंड ऑफ इंटरस्टिशियल डिफेक्ट. ओके. आणि तो जो इलेक्ट्रॉन्स आहे कटायनचा तो कुठे येणार, इथे इंटरस्टिशियल स्पेस मध्ये. सो दिस इज व्हॉट इंटरस्टिशियल इलेक्ट्रॉन्स. ओके. नेक्स्ट इज मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. तर मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट मध्ये आपल्याला एक गोष्ट कळते की या ठिकाणी काय झालं असेल, मेटल हा absent असेल. So positive ion is absent. First is positive ion absent. So there are many solids which are difficult to prepare in stoichiometric compositions and contain less amount of the metal as compared to stoichiometric proportion. म्हणजे stoichiometric proportion च्या कंपॅरिझन मध्ये मेटल आयन जे असतात ते कमी असतात.
मग त्यांचं स्टॅइक्योमेट्री त्या ठिकाणी बॅलन्स होत नाही. So a typical example of this type is ferrous oxide, which is mostly found with a composition of Fe 0.95 oxygen. So these are what percentage of iron. हे जे दिसते तुम्हाला हे percentage आहे. So it may actually range from 0.93 iron to 0.96 iron. So in crystal of iron oxides or ferrous oxides, some Fe2 plus cation are missing. या क्रिस्टलमध्ये FeO च्या क्रिस्टलमध्ये काही Fe2 प्लस कटायन्स हे मिस झालेले आहेत. अँड द लॉस ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज मेड अप बाय द प्रेझेन्स ऑफ रिक्वायर्ड नंबर ऑफ Fe3 प्लस आयन. लक्षात आले? म्हणजे या फेरस ऑक्साइड्स मध्ये Fe2 प्लस कटायन्स हे मिस असतात, रिमूव्ह झालेले असतात. पण हा जो काही लॉस आहे तो कोण भरून काढतो? Fe3 प्लस, त्याच सबस्टन्सचा, त्याच मेटलचा दुसरा आयन हा डिफरन्स भरून काढतो. बघा इथे Fe2 प्लस आहे, इथे Fe3 प्लस, राईट? So you can see here, this is the metal deficiency caused due to absence of positive ion. आणि इथे जो पॉझिटिव्ह आयन अब्सेंट आहे तर क्रिस्टल वरती निगेटिव्ह चार्ज आला असता, म्हणजे क्रिस्टल वरती एक निगेटिव्ह चार्ज जास्त असता, बट ऍक्च्युअली डझंट हॅपन हिअर. the another cation bears one more positive charge on it. हे बघा इथे त्याने काय घेतलंय, दुसऱ्या कटायनने A प्लस चा A2 प्लस करून घेतलाय, म्हणजे चार्जेस काय होणार? बॅलन्स होणार. So here there is a decrease in the density. तर इथे डेन्सिटी डिक्रीज होणारच आहे, पण या ठिकाणी इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी सुद्धा मेंटेन होत आहे. तर शेवटचा पार्ट आहे एक्स्ट्रा इंटरस्टिशियल निगेटिव्ह आयन्स. सो दिस इज मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, आणि याला आपण काय म्हटलंय? एक्स्ट्रा इंटरस्टिशियल निगेटिव्ह आयन. तर प्रिन्सिपली इट कुड बी पॉसिबल टू हॅव अन एक्स्ट्रा निगेटिव्ह आयन्स इन अन इंटरस्टिशियल पोझिशन. हे पॉसिबिलिटी आहे प्रिन्सिपली, म्हणजे ऍक्च्युली लॉजिकनुसार असायला पाहिजे की एक एक्स्ट्रा निगेटिव्ह आयन्स इंटरस्टिशियल स्पेसमध्ये असू शकतो. and to balance the charges by means of extra charge on adjacent metal ion. आणि काय होऊ शकतं? adjacent metal ion वरती एक्स्ट्रा चार्ज या ठिकाणी राहू शकतो. ओके. however since negative ions usually large, तुम्हाला माहिती आहे पण आयनची साईज काय असते? मोठी असते, and it would be difficult to fit them into interstitial positions. आणि त्याच्यामुळे हा डिफिकल्ट होणार की इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये फिट होण्यासाठी, कारण अनायनची साईज मोठी असते. अनायन इंटरस्टिशियल स्पेस मध्ये पर्टिक्युलरली फिट होणार नाही. बट हिअर वी हॅव टू नोट वन पॉइंट, नो एक्झाम्पल्स ऑफ crystals containing such negative interstitial ions are known at present. पण अशा प्रकारची कुठली केस हे आपल्याला बघायला मिळणार नाही. तर बघा इथे एक्स्ट्रा अनायन आलेले, दिस इज व्हॉट एक्स्ट्रा चार्ज ऑन ऍडजस्टंट मेटल आयन. सो दिस इज एक्स्ट्रा चार्ज, म्हणजे या ठिकाणी काय झालंय? अनायन एक्स्ट्रा आलेले. मग निगेटिव्ह आयन एकनी वाढला तर काय होणार? पॉझिटिव्ह चार्ज हा या ठिकाणी एक जास्तीचा चार्ज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, A2 प्लस. So this is metal deficiency defect due to presence of extra anion at the interstitial site or extra interstitial negative ion. Okay. तर हा व्हिडिओ YouTube वर बघा, शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.